प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गर्वीची आई. सकाळचे 8 वाजले आहेत आणि आम्ही आता चाललो आहोत शिर्डीला. मुंबईमध्ये वीकेंडला मेगा ब्लॉक असल्यामुळे सगळ्या ट्रेन्स लेट होत्या. ही 7:15ची ट्रेन कल्याणला 8 वाजता आली. वंदे भारत ट्रेन एक्सप्रेसने आम्ही फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करतोय आणि आता बघूया, जर्नी तर खूप इंटरेस्टिंगच असेल. यामध्ये 2 क्लासेस आहेत. एक आहे AC चेअर कार आणि दुसरी आहे AC एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि आम्ही निवडली आहे AC चेअर कार. ट्रेन स्टार्ट झाली आहे आणि आम्हाला ट्रेनमध्ये इथे ब्रेकफास्ट सर्व केलं आहे. ब्रेकफास्टमध्ये आपल्याला उपमा दिला आहे, भाजी, पुरी, दही आणि कपकेक्स आणि इथे सॅनिटायझर सुद्धा दिलं आहे. देणार गराणी, तुला देणार. छान छान गरम चिकू. ही इन्स्टंट चाय आहे. गरम पाण्यामध्ये आम्ही पावडर मिक्स केली आहे. आम्ही 1 नाईट स्टे करणार आहोत. आपली ट्रेन लेट असल्यामुळे ती शिर्डीमध्ये 12-12:30पर्यंत पोहोचेल. सर्वप्रथम आम्ही हॉटेलवर जाऊ, जे आम्ही साई थीम पार्कच्या जवळच बुक केले आहे. बहुतेक आम्ही हॉटेलवरच लंच करू, थोडं रेस्ट करू आणि त्यानंतर संध्याकाळी साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊ. समाधी मंदिरासोबतच आम्ही द्वारकामाई आणि सावडी येथे देखील जाऊ आणि दिवसाचा शेवट आम्ही प्रसादालयामध्ये साईबाबांच्या प्रसादाने करू. आमचा ब्रेकफास्ट झाला आणि ब्रेकफास्ट ठीक होता आणि चहा पण झाली. जर तुम्ही शिर्डीला स्टे करणार असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही संडेला ट्रॅव्हल करून मंडेला रिटर्न जर्नी करू शकता. जर तुम्ही वंदे भारतने ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्हाला सॅटर्डे संडे हे सहजासहजी बुकिंग मिळत नाही. आम्ही पण सॅटर्डे मुंबई टू शिर्डी हे वंदे भारतचं तिकीट बुक करत होतो, पण आम्हाला ते मिळालं नाही. आत्ताच नाशिक रोड स्टेशन येऊन गेलं आहे. या ट्रेनचा टॉप स्पीड 130 km/h आहे. आम्ही अंदाजे 2 तासानंतर शिर्डीला पोहोचलो. छान छान आम्हाला मुळे बघायला मिळत आहेत. द्राक्षाची मुळे.
आता आम्ही साईनगर शिर्डीमध्ये पोहोचलो आहोत आणि आम्ही आता आलोय आमच्या हॉटेलमध्ये. आता आम्ही हॉटेलमधनं जस्ट चेकआउट केलं आहे आणि आम्ही आता चाललो आहोत साई थिएटर थीम पार्कला. आणि आम्हाला हॉटेलकडनं कुपन्स मिळाले आहेत. काल आम्ही साईबाबा समाधी मंदिर येथे गेलो होतो. तिथे आम्ही द्वारका माई, सावडी हे सगळं ठिकाण एक्सप्लोअर केलं आणि खूप छान आणि खूप प्रसन्न वातावरण वाटलं तिकडचं. तुम्हाला तिकडे फोन, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हे सगळं सबमिट करावं लागतं, म्हणून आम्हाला तिथे काही शूट करायला जमलं नाही. शिर्डीत नव्याने साई तीर्थ हे थीम पार्क सुरू झालेलं आहे आणि पूर्ण भारतातील हे पहिलंच डिवोशनल थीम पार्क आहे. खूपच मजा येणार आहे. तर तुम्ही पण आमच्यासोबत या आगळ्या वेगळ्या आणि अद्भुत अशा डिवोशनल थीम पार्कचा आनंद लुटा. हा व्लॉग बघून तुम्हाला पण वाटेल शिर्डीला आल्यावर साईबाबांचं दर्शन घेतल्यावर साई तीर्थला नक्कीच व्हिजिट करायला हवं. हे थीम पार्क वेट एंड जॉय वॉटर पार्कच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. इथे तिकीटची प्राईस आहे 530 इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. आम्हाला हे 2 तिकीटं पडली 942ला. आम्हाला पर तिकीट 59 रुपीज डिस्काउंट पडलं. थीम पार्कमध्ये एंटर केल्यावर तुम्हाला याची भव्य दिव्यता दिसून येते. खांबावरील सुरेख असे कोरीव काम आणि भव्य दिव्य शँडेलियर रॉयल लुक देत होते. एंटर केल्यावर सर्वात प्रथम तुमच्या नजरेस पडते ती ही साईबाबांची मेटॅलिक लुक असलेली मूर्ती. इथे तुम्हाला साईबाबांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना दर्शवणारे भित्तिचित्र पाहायला मिळतात. वेटिंग लॉबीमध्ये उत्तम अशी ॲक्रोबॅटिक्सची प्रात्यक्षिके सादर केली गेली.
यानंतर आम्ही साईबाबांच्या जीवनपटावर आधारित सबका मालिक ए हा शॉर्ट मूवी पाहायला गेलो. आता आम्ही सबका मालिक ए हे शो बघायला आलो आहे. चांद, यहाँ आओ मेरे पास. अगर श्रद्धा हो तो सबूरी भी रखो. अल्लाह मालिक है, वो अपने बंदे को खाली हाथ नहीं जाने देता. आज तू इसे तेल देता, उधर लक्ष्मी माँ तुझ पर प्रसन्न हो जाती. लेकिन तेरी तकदीर ही फूटी जो तेरे द्वार पर आई इस लक्ष्मी को पहचान नहीं पाया. तो दियो में पानी डाल दे, जला दे. सबका मालिक एक हा शो संपल्यावर साईबाबांची पालखी पण निघते. यानंतर आम्ही लंका दहन हा 5D शो बघायला निघालो. या शोचे ॲनिमेशन आणि इफेक्ट्स खूपच सुंदर होते, म्हणजे 5/5. लंका दहन हा 5D शो पाहून झाल्यावर आम्ही द्वारकामाई हा पुढचा शो बघायला निघालो. प्रत्येक शोचे टायमिंग्स फिक्स आहेत, तर आम्ही प्रत्येक शो प्रॉपर प्लॅनिंगनी एका मागोमाग एक बघितले. द्वारकामाई हा 10 मिनिटाचा युनिक शो वर्ल्ड क्लास ॲनिमेट्रॉनिक्स आणि रोबोटिक्सचं उत्तम उदाहरण आहे आणि याचा लाइटिंग इफेक्ट्स डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. तिथे उपस्थित प्रत्येक भक्ताला असं वाटत असावं की साईबाबा प्रत्यक्षात आपल्याशी संवाद साधत आहेत. द्वारकामाई शो पाहून झाल्यावर आम्ही निघालो पेटपूजा करायला. आम्ही मस्तपैकी पावभाजी आणि छोले भटुरे कॉम्बोवर ताव मारला आणि निघालो आमच्या शेवटच्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे तीर्थयात्रा. एक अशी राईड जी तुम्हाला भारतातील प्रसिद्ध अशा 10 तीर्थस्थानांचं दर्शन करवेल. सोमवारचा दिवस असल्यामुळे गर्दी थोडी कमीच होती. ट्रेनमध्ये बसून आम्ही आमच्या तीर्थयात्रेला सुरुवात केली. आता आपण एंटर करतो आहे ते आहे गेटवे ऑफ इंडिया. सर्वात प्रथम आपण मुंबईतील सुप्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिराला भेट देणार आहोत. स्क्रीनवर तुम्हाला BMCची बिल्डिंग दिसत आहे. जर तुम्ही उजव्या साईडला पाहाल तर तुम्हाला मुंबईचा डबेवाला दिसेल, तसेच कामावर जाणारी माणसं, पोलीस यांचं दर्शन होईल. आपल्या तीर्थयात्रेची सुरुवात प्रभादेवी मुंबई येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनाने झाली आहे. इथून आता आपण जाणार आहोत गुजरातमधील द्वारका मंदिरात. द्वारका मंदिर हे भारतातील प्रसिद्ध असं भगवान कृष्णाचं मंदिर आहे आणि हे मंदिर हिंदूंच्या 4 धाम पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे केदारनाथ. केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. भगवान शंकराचे केदारनाथ मंदिर हे उत्तराखंड राज्यात आहे. केदारनाथ मंदिराच्या दर्शनानंतर आपण जाणार आहोत 4 धाममधील पुढील धाम म्हणजेच बद्रीनाथ. बद्रीनाथ धाम हे देखील उत्तराखंड राज्यात स्थित आहे. बद्रीनाथाचं दर्शन झाल्यावर आपली तीर्थयात्रा जाणार आहे महाराष्ट्रातील पंढरपूर येथे. स्क्रीनवर तुम्हाला आषाढी वारीचं दर्शन होत आहे. पंढरपूरला आपण घेणार आहोत विठ्ठलाचे दर्शन. विठ्ठलाचं दर्शन घेऊन झाल्यावर आपण आता जाणार आहोत श्री हरमिंदर साहेब अमृतसर, म्हणजेच आपलं गोल्डन टेम्पल.
यानंतर आपली तीर्थयात्रा निघाली जगन्नाथ टेम्पलला. जगन्नाथ मंदिर हे भगवान जगन्नाथाला समर्पित आहे आणि भगवान जगन्नाथ हे विष्णूचे अवतार आहेत. उत्तरेतील तीर्थक्षेत्रे पाहून झाल्यावर आता आपण जाणार आहोत दक्षिणेकडे. दक्षिणेतील मदुराई येथे असलेले मीनाक्षी मंदिर. शेवटी आपण तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आणि आता आपण चाललो आहोत शेवटचं तीर्थस्थान, ते म्हणजे शिर्डी. आम्ही आता तीर्थयात्रा करून आलो. इथं मस्तपैकी कारंजे आहेत आणि एका बाजूला वेगवेगळे शॉप्स आहेत जिथं तुम्ही बांधणीचे कपडे किंवा वेगवेगळ्या गोष्टी खरेदी करू शकतात. झाडांभोवती चौतरे होते, मध्ये इथे छोटे छोटे रोपटे होते. हे पाहून मनाला खूप प्रसन्न वाटत होतं आणि हलका हलका पाऊस सुरू झाला होता. इथं या लोकांनी साईबाबांचं एक छोटंसं मंदिर बनवलं आहे. तिथे साईबाबांची मूर्ती आहे आणि तुम्हाला या तिकिटावर एक फोटो काढून भेटेल साईबाबांच्या मूर्तीसोबत. शिर्डीला येऊन साईबाबांचं मस्त दर्शन झालं आणि आज आम्ही साईतीर्थ थीम पार्कमध्ये पण खूप एन्जॉय केला. आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. तुम्हाला आमचा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही तुमच्या कमेंट थ्रू जरूर कळवा आणि तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.